पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिमाचल प्रदेश आणि पंजाबला भेट देत पूर परिस्थितीचा आढावा घेणार आहेत। हिमाचल प्रदेशातील पूर आणि भूस्खलनग्रस्त भागांचं मोदी हवाई सर्वेक्षण करणार आहेत, तर हिमाचल प्रदेशातील कांगडा इथं मोदी अधिकाऱ्यांसह परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत। तर हिमाचल नंतर पंजाबमधील पूरग्रस्त भागांची देखील मोदी हवाई सर्वेक्षण करणार आहेत। त्यानंतर गुरुदासपूरमध्ये मोदी अधिकाऱ्यांसह उच्चस्तरीय आढावा बैठक घेणार आहेत, तर गुरुदासपूरमधील पूरबाधितांशी देखील मोदी संवाद साधतील। पंजाबमध्ये आलेल्या पुरामुळे आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू झालाय। पंजाब सरकारनं जारी केलेल्या परिपत्रकामध्ये ही माहिती देण्यात आली आहे। पुरामुळे राज्यातील 23 जिल्हे बाधित झालेले आहेत, ज्यामध्ये 1655 गावांचा समावेश आहे। एकूण 3,55,709 नागरिक या पुरामुळे बाधित झालेले आहेत। पुरामुळे सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यांमध्ये अमृतसर आणि गुरुदासपूरचा समावेश आहे। गुरुदासपूरमध्ये सर्वाधिक 40,169 एकर पिकांचं नुकसान झालंय। भारतीय लष्कर आणि एनडीआरएफची पथकं पूरग्रस्त भागातून लोकांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य करत असून आतापर्यंत 19,774 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय। पाहत रहा एबीपी माझा। थोडक्यात प्रस्तुत करते जीपी पार्सिक सहकारी बँक लिमिटेड सादर करत आहे नव्या युगाचं स्मार्ट बँकिंग।